Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are seeing second passage of 8th standard English lesson Androclus and the Lion. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण Androclus and the Lion या लेसनचा सेकंड पॅसेज बघत आहोत. So let's get started. Androclus paused. Then he moved very cautiously towards the lion, step by step. The lion moaned and whimpered. Please help me, its eyes seemed to say. सो आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की कशा प्रकारे सिंह जो आहे तो अँड्रोक्लसच्या समोर आला होता, बट अँड्रोक्लसला पाहूनसुद्धा त्याने त्याच्यावर झडप घातली नाही किंवा अटॅक केला नाही. उलट तो तिथे थांबून राहिला. अँड्रोक्लस पॉज. त्यामुळे अँड्रोक्लसला सुद्धा आश्चर्य वाटलं. अँड्रोक्लससुद्धा थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लॉयन, स्टेप बाय स्टेप. त्यानंतर तो एक एक पाऊल टाकत खूपच कॉशियसली म्हणजे खूपच काळजीपूर्वक लॉयनकडे, सिंहाकडे जाऊ लागला. द लॉयन मोन्ड अँड व्हिम्पर्ड. सिंहाने सुद्धा एक पेनफुल साऊंड म्हणजे असा दुखरा आवाज, कणल्यासारखा आवाज काढला. अँड व्हिम्पर्ड म्हणजे क्राईड पेनफुली, थोडासा एक त्रास असल्यासारखा असा आवाज त्याने काढला की त्याला काहीतरी पेन होत आहे असा आवाज त्याने काढला. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. आणि त्याच्या डोळ्यांमधून असं वाटत होतं की तो म्हणत असावा, प्लीज हेल्प मी, माझी मदत करा, कृपया माझी मदत करा, असं सिंह कदाचित म्हणत असावा असं ते त्याच्याकडे बघून वाटत होतं. वेन अँड्रोक्लस ड्रीव नियर, द लॉयन लोअर्ड इट्स हेड अँड बिगन टू लिक इट्स पॉ. जेव्हा अँड्रोक्लस अजून जवळ गेला सिंहाच्या, तेव्हा सिंहाने आपली मान खाली झुकवली आणि आपल्या पंजाला चाटू लागला. देन अँड्रोक्लस सॉ दॅट द लॉयन्स पॉ वॉज वुंडेड, सॉर अँड सॉलन. तेव्हा अँड्रोक्लसने बघितलं की त्याचा जो पंजा आहे तो वुंडेड आहे, सोअर अँड सॉलन म्हणजे जखमी आहे आणि सुजलेला आहे. ऑन अ क्लोजर लुक, अँड्रोक्लस नोटिस्ड दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड वन ऑफ द लॉयन्स टोज. आणि जेव्हा एकदम जवळून अँड्रोक्लसने बघितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एक मोठाच्या मोठा थॉर्न म्हणजे काटा हा त्या लॉयनच्या टोमध्ये, त्याच्या पंजामध्ये पियर्स म्हणजे खुपसलेला किंवा घुसलेला होता. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रोक्लस. तर अँड्रोक्लसने विचार केला की अच्छा, या सिंहाच्या डिस्ट्रेस म्हणजे याची जी तकलीफ आहे, याचा जो त्रास आहे, ट्रबल आहे, त्याच्या मागे हे कारण आहे का? आता अँड्रोक्लसच्या लक्षात आलं. समनिंग अप ऑल द करेज, अँड्रोक्लस स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ. आपली संपूर्ण करेज म्हणजे हिम्मत, समनिंग अप म्हणजे गोळा करून, संपूर्ण हिम्मत गोळा करून अँड्रोक्लसने आपला हात त्या सिंहाच्या त्या जखमी पंजाकडे नेला. ही वॉज अफ्रेड दॅट द लॉयन वुड अटॅक हिम इफ ही टच्ड हिज सॉलन पॉ. अँड्रोक्लसला भीती वाटत होती की समजा त्याने त्या सिंहाच्या जखमी किंवा सुजलेल्या पायाला टच केला, धक्का लावला, तर कदाचित तो सिंह त्याच्यावर अटॅक करेल, अँड्रोक्लसवर अटॅक करेल, अशी भीती अँड्रोक्लसला वाटत होती. बट द लायन सेम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. पण कुठेतरी लॉयनच्या लक्षात आलं होतं की अँड्रोक्लस एक भला माणूस आहे आणि त्याचे इंटेन्शन, त्याचे पर्पस, त्याचा हेतू हा आपली मदत करायचा आहे, म्हणून सिंहाने अँड्रोक्लसवर अटॅक केला नाही. अँड्रोक्लस टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड, डेफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न. अँड्रोक्लसने सिंहाचा पंजा आपल्या डाव्या हातामध्ये पकडला आणि डेफ्टली म्हणजे क्विकली, पटकन, ही पुल्ड आउट द थॉर्न, त्याने काटा बाहेर काढला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोदिंग, द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. आणि त्यानंतर आपल्या कपड्याचा तुकडा फाडून त्या दयाळू माणसाने म्हणजे अँड्रोक्लसने त्या सिंहाच्या इंज्युअर्ड पॉ जो होता म्हणजे जखमी पंजा जो होता त्याला बांधलं, म्हणजे स्वतःच्या कपड्यांनी पट्टी त्याच्या पायावर बांधली. सो हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. आणि अँड्रोक्लसला सुद्धा खूप सरप्राईज आणि वंडर वाटलं, म्हणजे खूप आश्चर्य वाटलं या गोष्टीचं की सिंहाने अँड्रोक्लसच्या आर्मला, अँड्रोक्लसच्या हाताला चाटलं, जणू काही तो ग्रॅटिट्यूड शो करत होता, म्हणजे धन्यवाद म्हणत होता. अँड्रोक्लस रिमेन विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. जोपर्यंत सिंह चालू फिरू शकला नाही तोपर्यंत अँड्रोक्लस त्याच्यासोबतच राहिला. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. अँड्रोक्लस फॉरेस्टमध्ये म्हणजे जंगलामध्ये हंट म्हणजे शिकार करायचा आणि आपलं जे जेवण आहे ते त्या हेल्पलेस बीस्ट म्हणजे त्या सिंहासोबत, त्या बिचाऱ्या जनावरासोबत
जो आहे तो शेअर करायचा. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वुंड. अँड्रोक्लस रोज त्या सिंहाचं जे वुंड होता म्हणजे त्याचं जखम होती तिला क्लीन करायचा, स्वच्छ करायचा आणि पुन्हा बांधायचा. सून द लॉयन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. लवकरच लॉयन चालू फिरू शकू लागला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लस वेअर एव्हर ही वेंट. आणि बऱ्याचदा जिथे जिथे अँड्रोक्लस जायचा तिथे तिथे सिंह त्याच्या मागे मागे जायचा. In the meanwhile, Androclus' master had complained to the authorities that his slave Androclus had run away. आता मध्यंतरी इकडे काय झालं की अँड्रोक्लसचा जो मास्टर होता, मालक होता, त्याने ऑथॉरिटीजकडे म्हणजे अधिकारी जे होते तिथले त्यांच्याकडे कंप्लेंट केली, तक्रार केली की त्याचा एक स्लेव गुलाम म्हणजे अँड्रोक्लस हा पळून गेलेला आहे. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लस. अँड्रोक्लसला पकडण्यासाठी सैनिक जिकडे तिकडे पाठवण्यात आले. They searched for him high and low but couldn't find him. त्यांनी सगळीकडे वर खाली इकडे तिकडे सगळीकडे सर्च केलं पण त्यांना अँड्रोक्लस कुठेही सापडला नाही. At last they came to the forest where Androclus lived. शेवटी ते त्या जंगलामध्ये आले जिथं अँड्रोक्लस राहत होता. So it so happened that Androclus had gone out alone that day while the lion rested near the cave. त्या दिवशी नेमकं असं घडलं की अँड्रोक्लस जो आहे तो एकटाच बाहेर शिकारीसाठी किंवा कुठल्या तरी कामासाठी गेला आणि जो सिंह आहे तो आपल्या केवजवळ आपल्या गुहेजवळ रेस्ट करत होता म्हणजे आराम करत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि दोघंही सोल्जर्सच्या हाती लागले म्हणजे सैनिकांच्या हाती पडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. सोल्जर्स त्या दोघांनाही घेऊन सिटीमध्ये शहरामध्ये परत गेले. दे पुट अँड्रोक्लस इन चेन्स इन अ प्रिझन. त्यांनी अँड्रोक्लसला चेन्समध्ये म्हणजे साखळदंडामध्ये जखडून तुरुंगामध्ये टाकलं. द लायन वॉज केज्ड. आणि सिंहाला सुद्धा पिंजऱ्यामध्ये कैद करण्यात आलं. तर मित्रांनो हा होता सेकंड पॅसेज ऑफ अँड्रोक्लस अँड द लॉयन. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजला असणार. समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.